तर वेव्ह रिलेटेड आपण काही टर्मिनॉलॉजीज घेणार आहोत, काही कॉन्सेप्ट, आपण काही हे म्हटलं तरी चालेल, काय म्हणायचं त्याला, बेसिक टर्म्स म्हटलं तरी चालेल. टर्म्स फॉर एक्झाम्पल, एक मूवी आहे म्हटल्यानंतर त्याच्या काही टर्मिनॉलॉजीज, काही कॉन्सेप्ट असतात. मूवी म्हटलं काही कॉमन वर्ड्स येतील त्याच्यामध्ये. मला असं वाटतं प्रोड्युसर सगळ्यात मोठी टर्मिनॉलॉजी असेल. सगळ्यात मोठी हिरो पण नसतो बरं का, सगळ्यात महत्वाचा असतो प्रोड्युसर, तरच पिक्चर असतो. बरोबर आहे ना. मग येणार हिरो, हा डायरेक्टर 2 नंबर, हिरो 3 नंबर. बरोबर आहे की नाही. हिरोईन नसते, हा नसते, काय कामच नाही हिरोईन, काय नाही, काय काम नाही. अरे तुम्ही कधी बघता बरं, तू हिरोच्या घरातलं भांडी कोणा घासायला, फरशी पुसायला कधी बघितलेलं असतं का? काय 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 गरज नाही बघ, गरज नाही म्हणलं ना, विषय मिटला ना. मग क्रिकेटकडे आलो नंतर मग तुम्हाला कळतं स्टेडियम, स्पीच, ग्राउंड, बॅट, बॉल, वाईड, रन्स, अशा गोष्टी कळतात. मग वेव्ह समजून घ्यायची म्हटल्यानंतर टर्मिनॉलॉजी पण तशी समजून घ्यावी लागेल. मग वेव्ह म्हटल्यानंतर अगोदर आम्ही एक स्टँडर्ड वेव्ह ड्रॉ करू. मग कुठली वेव्ह ड्रॉ करा असं काय ना, आम्हाला प्रत्येक वेळी शिकवलेलं काय असतं, तर आम्ही ट्रान्सव्हर्स वेव्ह घेऊन शिकल्यामुळे आम्हाला असं वाटतं की ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्येच फ्रिक्वेन्सी असते, त्याच्यातच अँप्लिट्यूड असतं वगैरे वगैरे. आज आपण मुद्दाम एकाच वेळी दोन्ही वेव्ह ड्रॉ करणार आहोत आणि एकाच वेळी दोन्हीकडे बघून कॉन्सेप्ट ठरवणार आहोत, म्हणजे चांगलं कळावं. मात्र आतापर्यंत आम्ही जिथं जाणार तिथं आम्हाला काय शिकवलेलं असतं, तर इकडे बघा, हे कशी वेव्ह ड्रॉ केलेले असते, अशा पद्धतीने केलेलं असतं ते. समजा हे असं दाखवलेलं असतं. पण मी असं म्हणतो की इथं हा एअर पार्टिकल आहे आणि याच पुढे इथपर्यंत आणि मागे इथपर्यंत असं मोशन होत आहे. आता तुम्ही मला सांगा की तुमच्यासाठी ही एक वेव्ह आहे आणि ही पण एक वेव्ह आहे, ती ट्रान्सव्हर्स आहे तर ही लॉन्जिट्युडिनल आहे. याची डायरेक्शन इकडेच आहे आणि व्हायब्रेशन पण इकडेच आहे, याच डायरेक्शन. याची डायरेक्शन अलॉंग दी एक्स आहे, पण व्हायब्रेशन मात्र कुठे दिसतो, अलॉंग दी इकडे व्हायब्रेशन आहे. म्हणजे व्हायब्रेशन कसं आहे, परपेंडिक्युलर. इथं व्हायब्रेशन कसं आहे, पॅरलल. हा फरक कळाला. मग आता काय टर्मिनॉलॉजी काय असतील, तर सगळ्यात अगोदर मला असं वाटतं बेसिकली हे असायला पाहिजे, एम्प्लिट्यूड. तर सगळ्या गावाला माहित आहे की एम्प्लिट्यूड मध्ये काय असतं, तर एम्प्लिट्यूड मध्ये म्हणजेच मॅक्झिमम व्हायब्रेशन असतं. बरोबर आहे का रे. मग व्हायब्रेशन कुणाचं होत असतं, तर मीडियमच्या कणांचं. मग एअर मध्ये असेल तर एअर पार्टिकलचं होईल आणि वॉटर मध्ये असेल तर वॉटर पार्टिकलचं होईल. असंच असतं ना. तुम्ही ज्याच्यामध्ये आहेत ते पार्टिकल काय होत असतात, व्हायब्रेट होत असतात. एक साधं सोपं आपण मध्ये घेतलं होतं ना एक उदाहरण, की काय तर ते श्रीदेवी जितेंद्र एका गाण्यावरती ढोलवरती नाचत असतात वगैरे वगैरे म्हणलं होतं तुम्हाला, मोठे मोठे ढोल. मग ते नसलं कळालं तर आपण मला सांगा, आपण ढोल, ताशा, मृदंग तरी कमीत कमी बघितलेलं असतं. मृदंग भजनातलं नाही, तू तसलंच बघितलं असेल. हा, आपण संस्कारी माणसं, आपण याच बघूया. भजन कीर्तनात असतं ना मृदंग, बरोबर आहे ना. ढोलकी लांब गेलं ना त्या, हा बरोबर आहे की नाही. हा, मग आता मला सांगा, आपण त्याच्यावर हात टाकली त्या मृदंगावरती की त्याचं जे पात आहे, त्याचं जे लेदर पान जे आहे ते व्हायब्रेट होईल की नाही. अरे सर, घरात गेलो आणि परत वाजवली तर व्हायब्रेट होत राहते ना रे. मंदिरातली घंटी, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे ना. मुद्दा काय आहे की इथं हा पार्टिकल व्हायब्रेट होतोय, इथं हा पार्टिकल व्हायब्रेट होतोय. मग हा काय करतोय, तर याचं व्हायब्रेशन वर 5 सेंटीमीटर तर खाली पण किती होणार, इकडे याचं 5 सेंटीमीटर झालं तर मागे पण किती होणार, हे म्हणायचं मला. मग याच्यासाठी ही मीन पोझिशन आहे, तर इथे मीन पोझिशन या ठिकाणी दिसते. मग मीन पोझिशन पासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे ए असतं. मीन पोझिशन पासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे ए असतं. ए म्हणजेच काय असतं, अँप्लिट्यूड असतं. मग आम्हाला प्रत्येक वेळी सवय ही लागली, कुठल्याही नोट्स मध्ये, बुक मध्ये, इकडे तिकडे हेच रेफरन्स जास्त दिसतो.
मग याचा अर्थ आम्हाला वाटतं ट्रान्सव्हर्सच का? कशाला ट्रान्सव्हर्स? आम्ही इकडे बघू ना, ते तर सगळीकडेच आहे. मग अँप्लिट्यूड म्हटल्यानंतर तुम्ही त्याला कसं डिफाईन करणार? साध्या सोप्या भाषेत तुम्हाला कळायला पाहिजे. अँप्लिट्यूड मग काय असतं? तर तुम्ही काय म्हणता? दी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. कोणाचं रे बाळांनो? डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, पण कोणापासून? फ्रॉम मेन पोझिशन. बरोबर आहे का? त्याला दुसरा शब्द काल काय वापरत होतो? इक्विलिब्रियम. बरोबर आहे का? आणि कशाने दाखवत होतात? सोपं आहे की नाही रे बाळांनो? मग तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला अँप्लिट्यूड कळालं तर दुसरी गोष्ट इथं आम्ही अँप्लिट्यूड कळालं, आता आम्ही म्हटलं पुढे जायचंय आणि आपण याला थोडंसं मूव्ह करूया, किंवा याला ठीक आहे मूव्ह करून परत गरज लागली तर हे पण घेऊया, लॉन्जिट्युडिनल पण घेऊया. समजा आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो आणि आम्हाला म्हटलं सेकंड टर्मिनॉलॉजी बघायची आणि कोणीतरी म्हटलं चला आम्हाला वेव्हलेंथ काय असते सांगा. काय असेल बरं वेव्हलेंथ? नावातच आहे ना, वेव्हची लेंथ. बरोबर आहे ना? मग काय असेल बरोबर? Wavelength can be defined as the distance between साध्या सोप्या भाषेत काय म्हणाला? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द वेव्ह इन वन सायकल. चालेल, असंही चालेल. खूप वेगवेगळ्या प्रकारे डिफाईन करता येते. हा बोलला तसं घेऊ आपण. तो काय म्हणला? डिस्टन्सला लेंथ बोललो तर चालेल. लेंथ कवर्ड बाय दी वेव्ह इन वन सायकल असं बोललं तर चालेल का? एका सायकल मध्ये कव्हर केलेली लेंथ म्हणजेच वेव्हलेंथ असंच बोललं तर चालेल. किंवा बाळांनो मग मला सांगा, याला मी म्हणलं ओ हाफ वेव्ह आणि परत हाफ वेव्ह म्हणजे ओ बी, माझ्यासाठी एवढी लेंथ काय असणार आहे? वेव्हलेंथ. बरोबर आहे की? पण मला सांगा, मी याला म्हटलं एक्स आणि याला मी म्हटलं वाय, तर हे एक्स वाय पण वेव्हलेंथच असेल ना? सेम पॉइंट टू सेम पॉइंट टू. मग याला आणखी कशा पद्धतीने सांगता येईल? तर असंही बोलता येईल बघा, दी लेंथ, त्यालाच तुम्ही दुसरा शब्द काय वापरला होता? डिस्टन्स. बरोबर आहे की नाही? द लेंथ बिटवीन दी टू पॉइंट्स which are in same phase. ज्या दोन पॉइंट मध्ये सारखा अँगल असतो किंवा ते दोन पॉइंट सेम फेज मध्ये, सेम फेज आता सेम अँगल म्हणजे सेम व्हायब्रेशन मध्ये असतात त्या दोन्ही मधलं अंतर. मग मला सांगा, आता इथं मला सांगा, हे 270 पण हे पण 270च ना? नसेल कळत तर नीट समजून घ्या रे. सुरुवात झाली ना, इथं असं समजून घ्या, सुरुवात झाली, एक राऊंड मारल्यास तुम्ही तिथंच येणार ना. आणि 90 पासून सुरुवात केली तर एक राऊंड मारला की 90लाच येणार ना. 180 पासून सुरुवात केली तर एक राऊंड मारला तर कुठूनही सुरुवात केली, एक राऊंड महत्वाचं आहे ना. मग सुरुवात कुठून केली तुम्ही? 0 पासून, तर परत 0ला 360 म्हणजे 0. तुम्ही सुरुवात केली 90ला, परत तुम्हाला कितीला यावं लागणार? तुम्ही सुरुवात केली 180ला तर तुम्हाला 180लाच यावं लागेल. तुम्ही सुरुवात केली 270लाच यावं लागेल ना. आणि सेम व्हायब्रेशन होणाऱ्या पार्टिकल मध्ये जे काही लेंथ असते त्याला काय म्हणतात? वेव्हलेंथ म्हणतात. मग सेम इथं पण असंच होईल ना रे बाळांनो. इकडे बघा, ही मेन पोझिशन घेतली, तुम्ही इकडे आलात, इकडे 5 सेंटीमीटर, परत तुम्ही इथं आलात, परत मागे आलात आणि परत आलात, तेव्हाच तुमची वेव्हलेंथ कंप्लीट होईल ना. म्हणजे एक राऊंड मारला तुम्ही आणि एक राऊंड मारण्यासाठी तुम्हाला जेवढं फिरावं लागलं, जेवढी लेंथ करावी, कव्हर करावी लागली, ती लेंथ म्हणजे काय असते? तुमची वेव्हलेंथ असते. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, आपण या व्हायब्रेशनसाठी किंवा या व्हायब्रेशनसाठी शेवटी ग्राफच दाखवला ना दोन्हीसाठी, म्हणून तुम्हाला असंच दाखवलं जातं. लक्षात आलं का? मग तुमचं व्हायब्रेशन पॅरलल असो किंवा परपेंडिक्युलर असो, शेवटी ते एक्सप्लेन ग्राफवरच केलं जातं ना, म्हणून तुम्हाला डायरेक्टली ग्राफ घेतला जातो. समजतं का? मग वेव्हलेंथ कशाने दाखवली जाते? तर ती लांबडाने. आणि त्याचं स्टँडर्ड युनिट काय असायला पाहिजे? मीटर. आणि सिम्बॉल काय पाहिजे? स्मॉल एम. बरोबर आहे की नाही? मग वेव्हलेंथ समजली का? नक्की कळालं. अँप्लिट्यूड कळालं का?
मग हे समजलं असेल बाळांनो, तर तुम्ही मला सांगा तिसरी गोष्ट, तुम्ही त्याचा टाइम पिरियड तर म्हणा किंवा तुम्ही पिरियडिक टाइम तर म्हणा, टाइम पिरियड तर म्हणा किंवा पिरियडिक टाइम तर म्हणा, हा कशाने दाखवला जातो? हा, मग काय असतो बरं पिरियडिक टाइम? हा, द टाइम रिक्वायर टू कम्प्लीट वन सायकल, एक सायकल पूर्ण करण्यासाठी, म्हणजे एक वेव पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो तो, बरोबर आहे, हे बराच वेळ दिला आपण. मग तुम्ही काय म्हणणार? द टाइम रिक्वायर टू कम्प्लीट वन रोटेशन म्हणा, वन सायकल म्हणा, वन वेव म्हणा, टू कम्प्लीट वन सायकल, बरोबर आहे का रे? आणि तो दाखवला कशाने जातो? कॅपिटल टी. युनिट काय म्हणजे सेकंड, आणि सिम्बॉल काय पाहिजे? स्मॉल एम, बरोबर आहे की नाही? नक्की कळतंय का? आणि मग आता मला सांगा, जर तुमचा टाइम पिरियड ओके असेल तर पुढे तुम्ही काय बघत असता? फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे का रे बाळांनो? मग फ्रिक्वेन्सीला तुम्ही दोन वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये सांगू शकता. एक सांगू शकता द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड सांगू शकता, बरोबर आहे की नाही? पण दुसरा आहे ना, द नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड, हे बेटर वाटेल ना जरा? हा, मग तुम्ही काय म्हणणार? नंबर ऑफ सायकल्स और रोटेशन्स पर सेकंड is known as फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे का रे बाळांनो? आणि मग तुम्ही या फ्रिक्वेन्सीला एफ ने दाखवता, याचं युनिट काय असतं? हर्ट्ज ना रे बाळांनो. आणि हे दाखवता कशाने? एच झेड ने. शेवटी एफ इज इक्वल टू 1 बाय रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे का? आणि मग आता याच्यात सगळ्यात महत्वाचा जो पॅरामीटर येईल आपल्याला, तो म्हणजे आपण इथं बघणार आहोत वेलॉसिटी, स्पीड बघायची कुठल्याही वेव्हची, मग लॉन्जिट्युडिनल असेल किंवा ट्रान्सफर असेल. इथं मी स्लो होणार आहे थोडस. सगळं माहित आहे, 100 वेळा वापरलंय, पण एकदा का त्यात सिलेबस दिला की मग आपण नीटच घ्यावा लागतो. म्हणून हे सगळं चालू आहे. का तुम्हाला टाइम पिरियड मागच्या चॅप्टर मध्ये कितीदा झालाय, फ्रिक्वेन्सी किती झाली, अँप्लिट्यूड, मग मी सोडून देऊ शकत होतो ना, पण नाही. तुम्ही काय म्हणणार? घेतो तर म्हणले बेसिक, आणि मग काय केलं? डायरेक्ट 12वी चालू केली. तर सगळ्यात अगोदर बघायचं, नीट लक्ष द्यायचे बाळांनो. आता इकडे एकदम व्यवस्थितपणे बघायचं. आता तुमच्यासाठी ही वेव्हलेंथ आहे ना रे? आता मला सांगा, ही वेव्हलेंथ समजा 1 मीटर आहे. किती मीटर आहे? मग एक वेव्ह पूर्ण झाली. समजा इमॅजिन करा, एका सेकंदात 5 वेव्ह झाल्या. किती झाल्या? 5 वेव्ह झाल्या. आणि एका वेव्हलेंथ म्हणजे एका वेव्हची लेंथ किती आहे? 1 मीटर आहे. तर एका सेकंदात अशा किती वेव्ह झाल्या? 5. आणि एकाची वेव्हलेंथ किती आहे? 1. तर एका सेकंदात 5 मीटर वेव्ह पुढे गेली ना, बरोबर आहे ना? मी परत एकदा बोलतो. समजा मी याला तुम्ही माझी वेव्हलेंथ म्हणा. काय म्हणा? वेव्हलेंथ म्हणा. आणि अशा वेव्हलेंथ मी 2 कंप्लीट करतो एका सेकंदामध्ये. ही माझी काय आहे? वेव्हलेंथ आहे. आणि अशा किती कंप्लीट करतो? 2. तर 2 काय असेल? फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे की नाही? मग मी किती अंतर कव्हर केलं एका सेकंदात? 2 मीटर ना. म्हणजे 1 आणि 2. समजा एका सेकंदात मी हे 3 वेळा करू शकलो तर 3 स्पीड होईल ना. एका सेकंदात माझं 10 झालं तर 10 होईल. म्हणून बाळांनो तुमच्या लक्षात यायला पाहिजे, वेलोसिटी जी असते फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. वेव्हलेंथ सांगते की किती मीटर पळालात, आणि फ्रिक्वेन्सी सांगते की एका सेकंदात असे किती झाले, बरोबर आहे की नाही? म्हणूनच बाळांनो आपण नेहमी एक फॉर्म्युला यूज करत असतो, तो म्हणजे वेलोसिटी ऑफ लाईट सी दॅट इज इक्वल टू एफ लॅम्बडा, बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला कळालं असेल वेव्हलेंथचं युनिट मीटर आहे तर फ्रिक्वेन्सीचं हर्ट्ज असतं, बरोबर आहे की नाही? मग मला असं वाटतं एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे समजलं असेल. तर बेसिक सगळ्या टर्मिनॉलॉजीज कळाल्या तुम्हाला. मग वेव्ह काय असते, वेव्हचे फंडामेंटल टाइप्स कसे आहेत, त्या वेव्हज मीडियम मधून कशात जातात, मीडियम मधून जात असताना त्या मीडियम मध्ये जे काही पार्टिकल्स आहेत त्यांचे व्हायब्रेशन्स कसे होतात. वेव्ह मीडियम मध्ये जाणं म्हणजेच एनर्जी मीडियम मध्ये जाणार. कुठली एनर्जी गेली की मीडियमला काय करत असते? डिस्टर्ब.
म्हणूनच त्याला मॅक्झिमम ठिकाणी शब्द वापरला असतो डिस्टर्बन्स. डिस्टर्बन्स म्हणजे कारण तो एनर्जीने केलाय म्हणून. आणि मग तो डिस्टर्बन्स जर पॅरलल झाला डायरेक्शनला तर ती लॉन्जिट्युडनल असते, परपेंडिक्युलर झाला तर ट्रान्सवर्स असते. मीडियम लागत असेल तर मेकॅनिकल असते, मीडियमची गरज लागत नसेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असते. लक्षात आलं का? समजलं का? आणि या नेचरमध्ये सगळ्यात जास्त स्पीड असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची. किती असते तर सगळ्यांना माहित आहे, C = 3 × 10⁸ मीटर पर. एवढी हाय स्पीड कोणाची असते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची. ती जर आपण लॉन्जिट्युडनलची बघितली, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो ना, त्याची अप्रॉक्सिमेटली 340 मीटर पर सेकंड एवढी स्पीड असते. काहीच नाही ही स्पीड. का? कारण जर एखादा सॅटेलाइट जरी वर टाकायचा असेल तर त्याची एस्केप व्हेलॉसिटी वर फेकण्यासाठी 11.2 किलोमीटर पर सेकंद असते बाळांनो. म्हणजे याच्या जवळ 30 ते 35 पटीने जास्त असते साऊंड पेक्षा. तुम्ही जर आपले फायटर प्लेन बघितले, त्यांची स्पीड आवाजापेक्षा जास्त असते. लक्षात येतं का? म्हणजे लॉन्जिट्युडनल जो साऊंड जो आहे त्याची स्पीड खूप कमी आहे. हा, ती खूप साऱ्या पॅरामीटरवर डिपेंड आहे. टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅसेस मध्ये वेगवेगळा आहे, तो भाग वेगळा. पण एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. मग याच्या कम्पॅरिझन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक किती फास्ट आहे कळालं का? आणि तेच रिझन आहे. एक साधं सोपं मी नेहमी बोलतो ना की मॅच चालू इथून 8-10 हजार किलोमीटर वरती आणि तिथून लाईव्ह स्ट्रीम बघता येते ना, त्याचं कारण सिग्नल कशात कन्वर्ट केलेला असतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये. तुमचं मोबाईल, रेडिओ हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये काम करतात. समजतंय का? असो, ते पुढे आपण निवांत जेव्हा येईल तेव्हा बघूया. पण